हॅलो गाईज, 2 महिने ओमानमध्ये घालवल्यानंतर आज आम्ही निघालो आहोत दुबईला जायला. नमस्कार, मी भाग्येश. रिअल लाईफ फ्रेममध्ये आपलं स्वागत आहे. लास्ट व्लॉग पाहिला होता तुम्ही, दुबई टू ओमान. तर ही सुट्टी संपली आहे आणि आज आम्ही आता निघालो आहोत ते पुन्हा दुबईला जायला. ऊन खूप आहे बाहेर. तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जाण्यासाठी किंवा येण्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात बॉर्डर क्रॉस करताना बाय रोड, बाय कार. चला तर पाहूया पुढचा प्रवास. रोड आहे, त्यांनी टॉलरन्स दिलेला आहे 135चा. 140च्या वरती गेल्यानंतर फाईन. अच्छा, 600 दिरहम. 600 दिरहम रुपीज मध्ये 20,000 रुपये होते. अरे बापरे, एवढं फाईन भरायला लागतो लोकांना? भरून झाले. अरे बापरे, खतरनाक. पण एक वेगळीच मजा असेल ना चालवायला या स्पीडला. इंडियामध्ये हा स्पीड आपल्याला घ्यायला नाही भेटत. करू शकत नाही आपण. इथे मस्त गाडी पण तशी आहे आपल्या हातात आता, आणि रस्ते पण तसे दिले आहेत गव्हर्नमेंटनी. एक नंबर भारी. पण निखिलला विचारूया की गाडी घेऊन यायचं असेल, जर आपली स्वतःची कार असेल किंवा कंपनीची कार असेल, तर काय काय डॉक्युमेंट्स कॅरी करायला लागतात. निखिल, काय काय डॉक्युमेंट्स लागतात, किंवा आजपर्यंत तू काय काय डॉक्युमेंट्स कॅरी केले आहेस? जेव्हा पर्सनल कार असते तर त्यासाठी एक ओमानचा इन्शुरन्स असतो, तो लागतो. ओके. परत गाडीचा मुलक्या सोबत असावा आणि गाडीवर कोणत्याही प्रकारचं लोन नसावं तेव्हा पर्सनल गाडी असते. आणि इन केस तुम्ही कंपनीची गाडी घेऊन ट्रॅव्हल करताय तर त्यासाठी तुम्हाला कार्नेट डे पॅसेज असं एक डॉक्युमेंट आहे, ते काढावं लागतं. त्याच्या थ्रू जर कंपनीची व्हेकल आहे तर ते ज्या एमिरेटची पासिंग आहे तिथून तुम्हाला टुरिस्ट ट्रॅव्हल सर्टिफिकेट म्हणून एक डॉक्युमेंट येतं, ते बनवून घ्यावं लागतं. ओके. त्याच्याशिवाय तुम्ही ट्रॅव्हल करू शकत नाही. आणि गाडीवर कोणत्याही प्रकारचं लोन नसावं. अच्छा, म्हणजे पूर्ण क्लिअर असावी. क्लिअर असावी. त्याचं कारण काय असू शकतं? इन केस तुम्ही ओमानला जाऊन तिथून बाय कंट्री दुसऱ्या कंट्रीत जाऊ शकता, तिथून गायब होऊ शकता. बरोबर, गाडी सोडून जाऊ शकतो. काही होऊ शकतं ना. असू शकतो, समजू शकतो. बरोबर. मेनली ओमानचा इन्शुरन्स हवा तुम्हाला, GCC. एवढे डॉक्युमेंट्स आपल्याला कॅरी करायला हवेत. करावंच लागतं. आणि मुलकिया म्हणजे काय? मुलकिया म्हणजे एक पासिंग डॉक्युमेंट असतं, जसं आपल्याकडं काय भेटतं, रजिस्ट्रेशन कार्ड. मुलकिया म्हणजे तुम्हाला सांगतो, हा एक अरेबिक वर्ड आहे. मुलकिया म्हणजे रजिस्ट्रेशन कार्ड. काही खूप सारे असे अरेबिक वर्ड्स आहेत जे आता आम्हाला थोडेसे यायला लागलेत. जैन, अफनान वगैरे वगैरे असे बरेच आहेत. मसाल खैर म्हणजे संध्याकाळ झालेली आहे, समथिंग शिकायला लागतं. आपण बघतोच. कॅफालाईक म्हणजे कसं आहेस. कॅफाली की ते लेडीजसाठी आहे. आणि ह्याचा रिप्लाय म्हणून जैन बोलू शकतो. जैन म्हणजे ZAIN, जैन म्हणजे ठीक आहे, मासा जैन. किंवा असं पण बोलू शकतो की अना बी खैर, हे पण बोलू शकतो आपण, म्हणजे मी ठीक आहे. तर निखिलने आपल्याला खरंच खूप सुंदर माहिती दिलेली आहे. आणि हे झालं गाडीबद्दल. आणि जर आपल्यासाठी सांगायचं झालं, आपल्या ट्रान्सपोर्टेशनसाठी, तर बॉर्डरला उतरल्यानंतर आपलं महत्त्वाचं म्हणजे पासपोर्ट हवा आहे, व्हिजा हवा आहे. तो सुद्धा 6 महिने व्हॅलिड हवा आहे. मे बी 6 महिने व्हॅलिडिटी हवी आहे त्याची. जर संपायला 6 महिने असतील तर आपल्याला एंट्री भेटत नाही. पासपोर्ट झाला, व्हिसा झाला, महत्त्वाचं म्हणजे एमिरेट्स ID हवं आहे, तो लागतो. आणि आपण जेव्हा एंटर करणार असतो बॉर्डर क्रॉस करून, त्याच्यासाठी तो आपला जो व्हिजा आहे तो 1 टाईम असतो. त्यात एकदा एंट्री केली आणि पुन्हा आपण बॉर्डर क्रॉस केली तर त्याच्यानंतर पुन्हा प्रोसेस करावी लागते दुसऱ्या व्हिजासाठी. अशी थोडीफार माहिती आहे, मी तुम्हाला डिटेल्समध्ये देईन डिस्क्रिप्शनमध्ये. आणि
आणि माझ्या मागे सुमित बसलाय. हाय. सुमित, तुला काय काय अरेबिक वर्ड्स येतात? मला सध्या तर काहीच जमत नाही. काहीच जमत नाही. एक काय खतरनाक गोष्ट घडलेली आहे, सांगतो तुम्हाला. हसतोय पण आतमध्ये धडधड वाढलेली आहे चौघांची पण. म्हणजे बोलतात ना, इथं इथं जाता तसा झालेला आहे सीन. काय झालं, मी असं गोप्रो हातात पकडलेलं चालू होतं, रेकॉर्डिंग चालू नव्हती आणि समोर एक लांब वरती पोलीस गाडी होती, पुढे चाललेली होती आमच्या. तर त्यांनी गाडी स्लो केली. त्यांना वाटलं मी त्यांचे फोटोज घेतोय किंवा व्हिडिओ घेतोय. त्यांनी गाडी स्लो केली, आमच्या मागे गाडी घेतली आणि मागून लाईट दिली. गाडी थांबवली, आम्हाला साईडला घेऊन आम्ही थांबलो. त्यांनी आम्हाला उतरवलं. मुलकिया म्हणजे तोच तुम्हाला निखिलने सांगितलं ना, मुलकिया रजिस्ट्रेशन कार्ड तो मागितलं, लायसन मागितलं, माझं इमिरेट्स आय डी मागितलं, गोप्रो हातात घेतला आणि त्यांनी सर्व व्हिडिओ चेक केला. आणि नंतर त्यांनी मला विचारलं सुद्धा की गाडीचा फोटो घेतलं का, म्हणजे त्यांच्या भाषेत विचारलं, फोटो व्हिडिओ. तर म्हटलं नाही, म्हटलं इथे रूलच्या अगेन्स्ट आहे, त्याच्यामुळे मी तुमच्या गाडीचा फोटो आणि व्हिडिओ नाही घेऊ शकत. त्यांनी सर्व व्हिडिओ चेक केल्या. त्यांनी सांगितलं की नाही घ्यायचं, नाही तर फाईन आहे. आणि त्यांनी गोप्रोमधल्या सर्व व्हिडिओ चेक केल्या. एकाही व्हिडिओमध्ये त्यांची थोडीशी धडधड वाढलेली आहे, शब्द चुकतायत. तर त्यांनी सर्व व्हिडिओ चेक केल्या माझ्या, गाडी साईडला थांबवलेली आणि उतरून प्रत्येक व्हिडिओ अशी बारकाईने बघितली. आणि मी जे बोलत होतो मराठीमध्ये ते त्यांनी त्यांच्या मोबाईलवरती रेकॉर्ड करून व्हॉइस चेंज केलं, कन्वर्ट करून ऐकलं. ओके, त्यांना ते कन्फर्म झालं की त्यांनी विचारलं नंतर काय आहे, तर मी सांगितलं की माझं यूट्यूबला चॅनल आहे रिअल लाईफ फ्रेम, त्याच्यासाठी व्लॉग बनवतोय. जस्ट म्हणजे ओमानची जी ब्युटी आहे ती एक्सप्लोअर करतोय, वर्ड्स, लँग्वेज, ब्युटी प्लस आपले रोड्स, खूप सुंदर रोड्स बनवलेत गव्हर्नमेंटने, हे एक्सप्लोअर करतोय म्हटलं. असं मी त्यांना सांगितलं थोडक्यात इंग्लिशमध्ये, तोडक्या मोडक्या इंग्लिशमध्ये. आणि नंतर मग त्यांनी ओके ठीक आहे सांगितलं, कारण त्यांच्या गाडीचं फुटेज दिसलं. त्यांनी सांगितलं दिसलं नाही, तर त्यांनी सांगितलं की गाडीचा व्हिडिओ किंवा फोटो घेऊ नका, मेनली पोलीस किंवा आर्मीचे. तर आम्ही ते घेतलं पण नाही समजा, कारण आम्हाला माहिती आहे उगाच चुकीचं काम कशाला करायचं, तर ते घेतलं पण नाही. पण अशी धडधड वाढलेली ना, काय झालं आयुष्यभर वाट लागलेली, म्हटलं काय होतंय आणि काय नाही. एकतर भाषेचा प्रॉब्लेम आहे सगळ्यात मोठा, पण झालं हँडल. नंतर तो गाडीत बसलेला जो पोलीस होता त्याने विचारलं, आर यू फ्रॉम इंडिया? आम्ही म्हटलं येस 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 येस, पहिल्यापासूनची चालत आलेली पद्धत आम्ही वापरली, येस येस करायची. ओके, वेअर आर यू फ्रॉम? निखिल बोलला महाराष्ट्रामधून आलोय. वेअर फ्रॉम महाराष्ट्र? मग आम्ही सांगितलं बॉम्बे, मुंबई. ओके ओके, त्यांनी हसत गुड केलं, थंब दिलं. आमच्या जीवाला पण छाती अजून धडधडते. ठीक आहे, मोठा शॉट भेटला यूट्यूबसाठी, खतरनाक कंटेंट होता, पण रेकॉर्ड करू शकत नाही, त्याच्यामुळे हा तुम्हाला तोंडीच सांगितलं. निघेल आमची जिरली थोडक्यात सांगायचं. पुरेपूर जिरली. विचार त्याचा अनुभव काय होता? म्हणजे माझं काय नव्हतं अनुभव, माझ्या हातात फाईन मारतात ती पण खतरनाक भीती वाटलेली. मला ठीक आहे, पण त्यांनी पण आम्हाला नंतर सपोर्ट केलं, गुड बोलून पाठवलं, कारण आम्ही काही चुकीचं केलं नव्हतं. जाम पाहिला लागला. त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला जायला सांगितलं. आम्हाला काय ठीक आहे, फक्त ते बोलले की गव्हर्नमेंटचं तर काय असेल ना, व्हेकल, पोलीस व्हेकल, आर्मी व्हेकल किंवा त्यांचे गव्हर्नमेंटचे जे ऑफिसेस वगैरे असतात त्यांची व्हिडिओ घ्यायची नाही. म्हटलं ठीक आहे, आपण काय असं घेतलेलं पण नाही आणि घेत पण नाही अजूनपर्यंत. खूप ब्लॉग झाले, 4-5 ब्लॉग झाले, नाही घेतलं, कारण आपण स्वतः आता स्टार्ट आहे आपला, उगाच रिस्क घ्यायला जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपण घेतलं पण नाही असं काही कंटेंट. जे आहे ते चांगलं चालवायचं थोडक्यात. आपल्याला काही नाही, आरामात. फॉलोअर्स नाही वाढले तरी चालतील, सबस्क्रायबर नाही वाढले तरी चालतील. जी अडखळते आता सध्या धडधडीमुळे. ठीक आहे, पुढचा प्रवास बघूया. आणि हा आला गेट ओमानचा. दरबार गेट. आणि हो,
खरं सांगायचं तर अशी पोलिसांना भेटण्याची वेळ, पोलिसांसमोर उभं राहण्याची वेळ फक्त इंडियामध्ये असताना झालेली. जेव्हा नवीन नवीन पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी पोलीस स्टेशनला जायला लागतं तेव्हा. त्याच्यानंतर कधी पोलिसांसोबत अशी जवळून गाठभेट झाली नव्हती, बोलणं झालं नव्हतं इंडियामध्ये सुद्धा. त्या आज डायरेक्ट इंटरनॅशनल लेवलला पोलिसांसोबत बोलणं झालेलं आहे, ते पण ओमानच्या. त्याचा काय एक्सपिरियन्स होता, काय कसं वाटते? हा बघा इकडे आहे कोपऱ्यामध्ये. ठीक आहे, मी सुमित जाधव. मला ओमानमध्ये आल्यानंतर असं वाटलं की मी खरंच इंडियामध्ये परत आलो की काय, असं वातावरण आहे इकडचं. आणि त्यानंतर मग आम्ही कामासाठी येतो आणि जर काम झालं तर आम्ही दिवसभर आमच्या रूममध्ये नुसतं मोबाईल यूज करतो. ती खूप मोठी गोष्ट. ती खूप मोठी गोष्ट आहे, ते केलं पाहिजे, नाही तर मग टाईम जात नाही. ठीक आहे, त्यानंतर मग आज आम्ही रिटर्न चाललो आहे दुबईला. आमचं काम झालेलं आहे, त्यानंतर आम्ही रिटर्न आता दुबईला चाललो आहे. ठीक आहे, बघूया आता काय आमचा प्रवास होतोय काय नाही. आणि आमच्या रूम मधला एकदम चविष्ट जेवण बनवणारा हा व्यक्ती आहे सुमित जाधव फ्रॉम माणगाव. आणि ब्रॅकेटमध्ये आपण पुणा पण टाकू शकतो. तळेगाव बोलू शकतो. उत्तम असा अप्रतिष्ठ जेवण बनवतो, खूप छान. माझी बायको पण छान बनवते, नाही तर तिला राग येईल परत. आणि हे रस्ते पकडून आता आम्ही दुबईच्या मार्गाला लागलेलो आहोत. पण मागे सोडलेल्या रस्त्यांवर खूप साऱ्या आठवणी आम्ही घेतलेल्या आहेत, ज्या 2 दिवस का 3 दिवस तरी विसरणं कठीण आहे. अशा आठवणी आम्ही सोबत घेऊन चाललेलो आहोत. आणि हे पाहू शकता, इमर्जन्सी गाडी ब्रेक फेल वगैरे झालं तर त्याच्यासाठी पण इकडे रॅम्प केलेला आहे वेगळा, डायरेक्ट डोंगराच्या समोर. प्रत्येक कॉर्नरवरती, प्रत्येक डोंगराच्या मागे, प्रत्येक किलोमीटर मागे एक दृश्य बदलत जाते. आम्हाला लागणार आहे कालबा, शारजा, दुबई. आमचा टोटल 3 तासाचा प्रवास आहे. त्याच्यामुळे प्रवास म्हटला की प्रवासात चहा कॉफी या छोट्या छोट्या गोष्टी मनाला मोठं करून जातात. जांभया यायला लागलेल्या आहेत, त्याच्यामुळे आम्ही आता मलयाला जाऊन मस्तपैकी एक चहा कॉफी पितो. बघायला कधी कधी छान वाटतं, कारण वेगळं काहीतरी बघायला भेटतं आपल्यापेक्षा. आपल्याकडच्या डोंगरांवर बघायला गेलो तर पहिलं हे नुसते हिरवळ असायची झाडं, पण आता तसं काय राहिलं नाही. जेव्हापासून आपल्याकडे मातीला, दगडाला किंमत आली आहे, तेव्हापासून माणसाची किंमत पडलेली आहे. सर्व रिअल इस्टेटचा बिझनेस चालू झालेला आहे. गावातली लोक सगळे गेलेले आहेत आता जंगलांमध्ये राहायला. जंगल नाहीच राहिलंय, ओसाड डोंगर झालेले आहेत आपल्याकडचे आता, आणि सर्व प्राणी आलेत गावांमध्ये राहायला. अशी सिच्युएशन आपल्याकडे झालेली आहे. पण इथे झाडं नाही आहेत म्हणून इथे लोक झाडं लावतात. गव्हर्नमेंट झाडं लावतो प्रत्येक डोंगरावरती, आणि त्यांना पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे लांब लांबवर लाईन टाकून. म्हणजे इथे लोकांना पाणी प्यायला तर देतातच, त्यासोबत झाडांना सुद्धा ते पाणी प्रोव्हाइड करतात, लांबवर असलं तरी पाईपलाईन टाकून. आणि काही ठिकाणी म्हणजे आता सांगायचं झालं इनडायरेक्टली तर लोकांना पाणी प्यायला सुद्धा भेटत नाही. लाईन पडलेल्या असतात, नळ आहेत जागोजागी, पण पाणी प्यायला नाही, अशी अवस्था झाली आहे. आणि सुंदर असा आकाशाचा आभाळाचा रंग, सूर्य गेलेल्या ढगामागे छान दिसत आहे एकदम. अशी सावली संध्याकाळीच बघायला भेटते 6-6:30 नंतर, पण ती आपल्याला आज लवकर दिसत आहे. स्पीड लिमिट छान व्ह्यू वाटतोय. देखील कसा वाटतोय व्ह्यू आता? एकंदरीत मस्त असा व्ह्यू झाला आहे. आणि आता असं वाटतं की कुठेतरी थांबून मस्त चाय कॉफी पिली पाहिजे. नक्कीच. असं वाटतं की आता थोड्या थोड्यात पाऊस पडेल. देवा, म्हणजे पाऊस पडण्याच्या दिशेवर आहे, कारण निखिलला अंदाज आलेला आहे या हवामानाचा. 5 वर्ष झालेले आहेत, त्याच्यामुळे तो अंदाजे सांगू शकतो पाऊस पडेल की नाही. त्याच्या बोलण्यावर आपण थोडासा विश्वास तरी ठेवू शकतो. अच्छा, सॉरी गॉगलमुळे काळा दिसतंय, पावसाचं काही नाही. शब्दात थोडासा बदल करू, तो गॉगलमुळे. पण तरी पण त्याला थोडासा अंदाज आहे. मी बोललो थोडासा विश्वास ठेवू, पडेल पाऊस, बघूया. पण छान वाटतंय. ॲक्च्युली आता आम्ही थांबलो इथे मलयाला चाय कॉफीसाठी. इथे गाडी थांबवलेली आहे. हां, तर मगाच्या टॉपिकवरती जर सिरियस
होऊन थोडं सांगायचं झालं, हार्टबीट अजून चालू आहेत. तर काही गोष्टी ब्लॉगिंग करताना काही गोष्टींचा आपण विचार करायला हवा. कारण आपण ठरवलं आणि समोरचा सीन कॅप्चर करायला गेलो तर प्रत्येक गोष्ट आपल्या मर्जीची नाही होऊ शकत. काही ठिकाणी गव्हर्नमेंटचे जे नो फिल्मिंगचे बोर्ड पण लावलेले असतात. हां, तर आपण तर घेतच नाही समजा. पण मगाशी झाला असं सीन की जेव्हा ब्लॉगिंग चालू होती, कॅमेरा चालू होता, फिल्मिंग चालू होती, तेव्हा समोर पोलीस गाडी होती, पण ती खूप लांब होती. आणि एक सांगण्याची गोष्ट म्हणजे अशी की ते किती अलर्ट असतात. गाडी खूप लांब होती आणि आपल्या ब्लॉग कॅमेऱ्यामध्ये ती गाडी दिसत पण नव्हती. पण त्यांनी कसं माझा गोप्रो पाहिला, गाडी पूर्ण स्लो केली, बाजूला घेतली आणि मागे आले. आमच्या मागे येऊन मागून लाईट दिली. आम्ही बाजूला गाडी थांबवली. गाडी बाजूला थांबवल्यानंतर तो जवळ आला आणि आम्हाला लायसन विचारलं आणि मुलकिया विचारलं गाडीचं. ते दिलं, माझ्याकडनं गोप्रो घेतला आणि विचारलं काय चाललंय. तर म्हटलं काहीच नाही. व्हॉट इज दिस. तर मी त्याला सांगितलं की असं असं सीन आहे. म्हटलं एक मिनिट. हाँ, एक कॉफी और 3 चाय. कॉफी आलेली आहे. तर म्हटलं काहीच नाही, असं असं आहे. म्हटलं व्लॉगिंग करतो. त्यांनी हातातून घेतलं, व्हिडिओज चेक केल्या पण, आणि मग त्यांनी विचारलं की गाडीची व्हिडिओ घेतली आहे का, फोटोज घेतलेत का. म्हटलं नाही आहे, असं काहीच नाही घेतलं. म्हटलं गाडीचे फोटो, कारण मी गव्हर्नमेंटच्या कोणत्याही गोष्टीची व्हिडिओ किंवा फोटो विदाऊट परमिशन नाही घेऊ शकत. म्हटलं तर बोलले ओके. त्यांनी सर्व व्हिडिओज चेक केल्या, सर्व पूर्ण म्हणजे गोप्रोमध्ये जेवढे फंक्शन्स असतात ना तेवढे सगळे फोल्डर्स वगैरे काही सेटिंग्सचे सर्व ओपन केले, कारण एक्झॅक्ट त्यांना पण गोप्रो हँडलिंगचं माहीत नव्हतं. आणि मग त्यांनी सांगितलं की अशी कोणतीही गोष्ट करू नका. म्हटलं नाही करत, आपण असं नाहीच करू शकत ना, का रिस्क घेऊ. म्हटलं नाहीच करू शकत. तर बोलले ओके ठीक आहे. पण ही खरंच शिकण्यासारखी गोष्ट आहे की आपण आपल्या मर्जीचं काहीच करू शकत नाही गव्हर्नमेंटच्या गोष्टीसोबत. बाबा मला व्लॉगिंग करायची आहे म्हणून समोरून पोलिसाची गाडीचं, हा मी पण घेऊ शकलो असो त्या पोलिसाच्या गाडीची व्हिडिओ, पण मी नाही घेतली, प्रयत्न पण नाही केला. तरी सुद्धा ते पोलीस आले. म्हणजे विचार करा, जर मी जर ती व्हिडिओ केली असती पोलिसांच्या गाडीची पार्किंगला आहे ना, तर त्यांनी किती मोठा फाईन मारला असता. ब्रेक मला पण मारला असता आणि निखिल गाडी चालवता त्याला पण मारला असता. मी पहिला घाबरलो, पूर्ण गेलो ना. चला, तर अल्तबियाची कॉफी आलेली आहे, केसर कॉफी आहे. काही गोष्टी कॉफीवरती होतात, चहावरती होतात. ठीक आहे, पण आयुष्यात ही खूप मोठी एखादी हे असते शिकण्याची पायरी. एक भीती वाटत होती खूप, काय बोलतील काय करतील, पण ठीक आहे, शेवट थँक्यू ब्रो. खूप गोड झालेला आहे. आणि हो, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि रिअल लाईफ फ्रेमला सबस्क्राईब करा. थँक्यू. ओके.